नालासोपारा शहराचे शहरप्रमुख राजेंद्र राजले साहेब त्याचप्रमाणे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण प्रभाग समिती द आचोळे यांचे सहाय्यक आयुक्त श्री जितेंद्र नाईक यांना लोकांच्या समस्येबद्दल मामांच्या नेतृत्वाखाली आज आपण त्यांची गाठभेट घेतलेली आहे। तुम्ही व्यवस्थित काम करताय, तर आता जर उपायुक्तांना जर बोलवलं असतं तर ते बरं झालं असतं। म्हणजे तुमच्याकडे एक हे आपण गेलं असतं असं मी बोलून कसं साहेब काय झालं माहिती आहे तुम्हाला फ्रँकली सांगतो, आपल्या वॉर्डमध्ये जे काम करतात जे ठेकेदार आहेत, आरोग्याचे विषय असतील किंवा ह्याचे असतील, लाईटवाले असतील, विद्युतवाले आहेत, जे गटारांचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे, सगळ्यांना साहेब सगळ्यांना मुजोरपण आहे आणि ते आमच्याशी पक्षाशी भेदभाव करतात। म्हणजे शिवसेनेच्या लोकांचा हा माझा सरळ सरळ आरोप आहे आणि आम्ही ते प्रूफ करतो। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपल्याबरोबर नालासोपारा शिवसेना शिंदे गटाचे शहर सचिव आहेत संजय मोरे आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख आपल्याबरोबर विजय भोसले सर आहेत। साहेब, आज प्रभाग समिती डी मध्ये आयुक्तांना प्रभारी सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांना तुम्ही घेरावा घातला होता आणि ते प्रश्न होते जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते। उदाहरणार्थ गटार असू देत, लाईटचे प्रश्न असू देत, सांडपाणीचे प्रश्न असू दे किंवा जे रिलायन्स गॅसच्या माध्यमातून जे पाईपलाईन टाकली जाते त्याचे पाईप जे काही आचोल्यापासून जे पडलेले आहेत त्या रस्त्यांवरती झालेल्या रहदारीला त्रास असेल। साहेब, काय आज सांगाल की तुमचं काय म्हणणं होतं आणि प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी तुम्हाला काय उत्तर दिलंय? तुम्ही पाहिलंय की हे सर्व वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जे ठेकेदार आहेत आणि त्यांची जे वाढलेली मुजुमदारी आहे ते असं समजतात की ही वसई विरार शहर महानगरपालिका ही आम्ही विकत घेतलेली आहे आणि आमच्या मनमर्जीप्रमाणे आम्ही कामं करू, लोकांना त्रास झाला तरी चालेल, पावसाळा गेला तरी चालेल, पावसाळ्यानंतर कामं करू। काय सांगाल साहेब? तुम्ही एक प्रश्न असा महानगरपालिकेत छेडला होता जो भोसले साहेब लाईटचा विषय होता। काय तुमच्याकडे लाईटच्या समस्या आहेत? याच्या आधी साहेब मोरे साहेबांनी मागील पत्र दिलं होतं सहाय्यक आयुक्त साहेबांना की आमच्या विभागामध्ये द्वारका हॉटेलपासून चंदन नाका, तसेच संकेश्वर नगर, गालानगर, तसेच आपले 5 रुपयाच्या वडापावपर्यंत, की जेणेकरून आम्हाला LED लाईट नवीन लावाव्या, ज्या खराब झालेल्या किंवा जुन्या लाईटी काढून LED लाईट लावाव्या असा एक मुद्दा टाकला होता। तर ती बऱ्याचशा ठिकाणी झालेले आहेत, बऱ्याचशा ठिकाणी नाही झालेले आहेत। काही कामांकडं महानगरपालिकेचे विद्युत पुरवठ्याचे अधिकारी दुर्लक्ष करतात। दुसरा मुद्दा असा आहे साहेब की वारंवार आम्ही तक्रार देऊन लाईट जातात, आम्हाला तक्रार द्यावी लागते, तर 8 दिवस जातात, ठीक आहे आम्ही मान्य करू 8 दिवस, पण 15-15 दिवस, 20-20 दिवस, महिना त्या लोकांना फॉलोअप घ्यायला लागते अधिकाऱ्यांना आणि अधिकारी काही कारवाई करत नाहीत। सर, अधिकारी कारवाई करत नाही बरोबर आहे। नागरिकांचा कर जो घेतला जातो तो त्यांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत। आपल्याकडे महानगरपालिकेत सत्ता असताना सुद्धा साहेब, महानगरपालिका आपल्याकडे प्रशासन आहे, पण आपल्याकडे राज्यामध्ये आपलं सरकार आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे आणि तुम्ही दावेदार आहे, प्रबळ दावेदार आहेत की ह्या कामं करून घेण्यासाठी आयुक्त म्हणा किंवा प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणा यांच्याकडून करून घ्यायला पाहिजेत। काय तुम्हाला पाठपुरावा वरून होत नाही का? साहेब, आम्ही तक्रारी अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांचं उत्तर आम्हाला येतं की ठेकेदार ऐकत नाहीत। ओके, बरं, ठेकेदार ऐकत नाहीत, काही कामांना तक्रारी द्या तुम्ही लेखी स्वरूपात। बरं, इंजिनियर बोलतायत की आम्हाला सांगतायत की तुम्ही इकडे येऊन पत्र द्या आम्हाला, आम्ही फोनवरती चर्चा नाही करणार। म्हणजे या प्रकारे या काही विद्युत पुरवठ्यामध्ये बोलतात ना, आता काही शब्द आम्हाला बोलावे नाही वाटत, अशा पद्धतीमध्ये अधिकारी कामं करतायत आणि लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यांचं, ना लोकांना सुविधा देण्याची मनशक्ती नाही त्या अधिकाऱ्यांची। नक्कीच, म्हणजे अधिकारी ठेकेदारांचं संगनमत असल्यामुळे फक्त ते वेळ मारून नेतात, फक्त नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करतात। पण आता आपण ऐकणार आहोत तेच टोप आहे, कारण आपल्याकडे आता धडधडीचे कार्यकर्ते शिवसेनेचे जे आहेत संजय मोरे साहेब, आपल्याला संजय मोरे साहेब तुमचं नाव चर्चेतच आहे आणि तुम्ही आयुक्तांना जो घेरावा घालण्याचा प्रयत्न केला होता, काय सांगाल की जय महाराष्ट्र सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो, आणि शिवसेनेच्या स्टाईलने आजचा कशा पद्धतीने तुम्ही जो घेरावा घातला होता? सगळ्यांना सस्ने जय महाराष्ट्र। तुम्हाला सुद्धा प्रभात समाचारला खूप खूप शुभेच्छा।
आजचा जो घेराव घालण्यात आला होता याचं मूळ कारण होतं की प्रभाग समिती डीच्या सहाय्यक आयुक्तांना तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला होता. त्या पत्रव्यवहारांमध्ये जनतेशी मूलभूत गरजांची मुद्दे मांडले होते. महत्त्वाचा विषय होता की त्याच्यामध्ये आमच्या परिसरामध्ये जो गालानगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये नालासोपारातल्या सगळ्यात टॉपच्या शाळा येतात. त्याच्यामध्ये सेंट अलायसेस आहे, कपोल आहे, लोढा आहे, पंचम हायस्कूल आहे, गुरुकुल आहेत. अशा मान्यवर चांगल्या नामांकित शाळा आहे. बरं, ह्या नामांकित शाळा असताना त्या शाळेच्या अवतीभोवती संपूर्णतः स्वच्छता घाणीचं साम्राज्य आहे. बरं, रोड आहेत ते पण तुटलेले फुटलेले, गटार आहेत त्यांच्यावरती ढाकणं बसवलेली नाहीत, काही नाही, अशा पद्धतीचा सगळा कारोबार हे आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं, सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं. आत्ता त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याच्यानंतर प्रभाग समिती डीला जितेंद्र नाईक हे अतिशय उत्तम अधिकारी आम्हाला लाभलेले आहेत. त्यांनी आल्याच्या नंतर बऱ्याचशा कामांना मोकळीक दिली, बरीचशी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु जे साफसफाईसाठी जे ठेकेदार आहेत, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, ते आमच्या प्रभाग समिती डी मध्ये साई गणेश एंटरप्राइजेस हे जे ठेकेदार आहेत, ह्या ठेकेदारांना तुम्ही काळ्या यादीत टाका, नाही तर तिकडे नमून समुद्राच्या खाऱ्या पाण्यात टाका. पर पुढच्या वेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीचं टेंडर देता कामा नये किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांना ह्या महानगरपालिकेत ते दिसणारच नाहीत. अशा पद्धतीची कारवाई करण्यासाठी मी आयुक्तांना आज आम्ही घेराव घालण्यासाठी गेलेलो. त्याचं कारण हेच होतं, कारण जर तुम्ही ठेका घेतलेला आहे, जर लोकांची जबाबदारी घेतलेली आहे, काम घेतलेलं आहे, तर ते सरकारचे किंवा जनतेचे पैसे खाण्यासाठी नाही आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने काम करा ना, त्या पद्धतीने साफसफाई करा. जर तुम्हाला काम घेतलेलं आहे, जर तुम्ही ठेका घेतलेला आहे, ठेका घेतलेला तुम्ही ॲग्रीमेंट बनवलेली असेल, त्या ॲग्रीमेंटच्या नुसार तुम्ही कामकाज करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक ठिकाणचा कचरा हा उचलला गेला पाहिजे, नाल्यांची साफसफाई झाली पाहिजे. ह्याच्यासाठी ही साफसफाई ही वारंवार नाले तुंबत असल्याचे कारण तुम्हीला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. संडासचं पाणी अक्षरशः लोकांच्या घरात जाते, रस्त्यावरती येते. किती वेळा तुम्ही ज्यावेळेस आम्ही तक्रार देतो, साहेब गाडी पाठवली, आता बघा ती गाडी फक्त तिथे येणार, उभी राहणार, तिचं लोकेशन फोटो काढणार आणि हे संबंधित अधिकाऱ्यांना पाठवणार. मग अधिकारी आम्हाला सांगणार की बघा हे बघा गाडी वगैरे लावलेली आहे, काय नाही. मुळात त्या गाडीची काही ॲक्शन नसते, काहीच नसते. साई एंटरप्राइजेस ह्या ठेकेदाराला फक्त मलिदा खायचा असतो, फक्त लोकांच्या तोंडावरून हात फिरवायचा असतो, एवढंच हे असतं. त्याच्यामुळे संपूर्ण प्रभाग समितीमध्ये आता पावसाळ्याच्या दिवशी रोगराईचे घाणीचे साम्राज्य आहे. आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं की किती ठिकाणी कचरा जमलेला आहे आणि किती ठिकाणी त्यांनी मे महिन्यामध्ये गटारमधून काढलेला कचरा अजून उचललेला नाही. मातीच्या ढीग तसेच आहेत. सर, प्रत्येक वेळी तुमच्या व्हिडिओ ज्यावेळी आपण बनवतोय किंवा मुलाखती हे विषय आहेत, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, जर प्रशासन तुम्हाला महानगरपालिकेत लक्ष देत नसतील तर तुम्ही किती वेळा असे वरिष्ठांकडे कंप्लेंट केली आहेत की वरून त्यांच्यावरती काही दबाव हल्ला की काम करण्यासाठी काय चाललंय हे प्रशासन असताना सुद्धा? नाही, प्रशासन असताना सुद्धा सन्माननीय पालघरचे जिल्हा प्रमुख निलेशभाई तेंडुलकर यांच्यापर्यंत जाणं इथपर्यंत गेलं तरी भरपूर झाले. पण त्यांना जरी नुसतं फक्त एक मेसेज जरी टाकला मोबाईलवरती तरी ते काम होतात, नाही असं नाही. तक्रारीची दखल घेतली जाते. परंतु आज एवढा मोठा पालघर जिल्हा आहे, जे एक जिल्हा प्रमुख किती तक्रारी हँडल करणार, किती हे करणार. म्हणून आम्ही काय जेवढं जास्तीत जास्त पद्धतीने तक्रारी आपण स्वतः हाताळायला बघतो. स्वतः हाताळत असताना अधिकारी देखील रिस्पॉन्स देतात. परंतु उपायुक्त दर्जाचे, अतिरिक्त आयुक्त दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामुळे ठेकेदार माजलेले आहेत आणि ते हा आमचा आरोप नाही, हे आम्ही सिद्ध करून दाखवतो. आज ठेकेदारांची परिस्थिती अशी आहे की
महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांचे नोकर आहेत की ते महानगरपालिकेचे नोकर आहेत, ही परिस्थिती झालेली आहे. सर, लवकरच महानगरपालिका येत आहे आणि हे चित्र बदलण्यासाठी बघा, परिवर्तन पाहिजे होतं. इथे ठाकूरांची सत्ता होती आणि परिवर्तन आता झालेलं आहे. परिवर्तन झाल्यानंतर सुद्धा भाजपचे 2 आमदार आणि तुमचे एक शिवसेनेचा एक आमदार आहे. मग हे आमदार ह्या पालघर जिल्ह्याचे असताना सुद्धा ही परिस्थिती येते. महानगरपालिकेवरती पकड आपली नाही आहे का? ज्यावेळेस विधानसभेचे इलेक्शनच्या अगोदरच आपली एक मुलाखत झाली होती, त्याच्यामध्ये आम्ही जनतेला शब्द दिला होता की सदर विधानसभेला शिवसेना भाजप युतीचे आमदार निवडून आल्याच्या नंतर तुमची कामं नाही झाली तर तुम्ही कॉलर आमची पकडायची आहे, हे मी त्यावेळेस सांगितलेलं. आणि ह्याचं सदैव मला स्मरण असल्यामुळे आमदार मंत्री महोदय कोणी काम करो ना करो, कोणी दखल घेऊ ना दखल घेऊ, शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत किंवा आम्ही पदाधिकारी आहेत, हे मात्र दखल घेऊन जेवढा आम्हाला रस्त्यावरती संघर्ष करता येतो, जेवढ्या आम्हाला आयुक्तांना घेराव घालता येतो, त्या पद्धतीने आम्ही संघर्ष हा करत राहणार. नक्कीच सर, तुम्ही संघर्ष तर करत राहणार, पण इलेक्शनला तुम्हाला वाढ फिरायचे आहेत, प्रत्येकाच्या दारी जायचे आहे, तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहेत. आम जनता विचारते की आम्हाला वसई विरारमध्ये जो संघर्ष होता तो आम्ही एक कुठेतरी संपुष्टात आणला आणि परिवर्तन केलं, पण लोकांच्या समस्या निघाल्या. कारण आता तुम्ही पाहिलं असेल की तुमच्याकडे तुम्ही जे बोलला दारको हॉटेलपासून पुढे गेल्या टायमाला एक गॅसचा स्फोट झाला, रिलायन्सचे जे काम चालू होतं आणि त्यावेळी अनेक म्हणजे दारको हॉटेल अक्षरशः भस्मसात झालं होतं. तोच कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना रिलायन्स गॅसचं अनेक रस्त्यांवरती पाईप वगैरे टाकलेले आहेत. तुम्हाला आयुक्तांना तुम्ही वारंवार त्याच्यावर तक्रार करता, तुम्हाला आयुक्तांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त जे नाईक साहेब आहेत त्यांनी काय आश्वासन दिलंय, कधी उचलणार ते? तुम्हाला सांगतो बघा, एक आयुक्तांच्या बाबतीत मला जास्त मी बोलणार नाही आणि अशी पण बदली झालेलीच आहे. दुसरी गोष्ट, सहाय्यक आयुक्त जे आहेत प्रभाग समिती डीला जे जितेंद्र नाईक हे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण पत्र दिल्याच्या नंतर 4 दिवसातच त्यांनी तेथील पाईप उचलायला सांगितले. बरं, आज ज्यावेळेस आम्ही सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला, त्या घेरावामध्ये त्यांनी सांगितलं, मोरे साहेब त्यांनी आम्हाला कटर मशीन आणून दाखवली. जर ते गुजरात गॅस पाईपलाईनचे अधिकारी जर ऐकले नाहीत, आता जे 5 पाईप राहिलेले आहेत ते फार मोठ्या लांबीचे राहिलेले आहेत, त्यांनी सांगितलं की मी ते जर पाईप हे 2 दिवसामध्ये उचलले नाहीत तर कटर मशीन आणलेले आहेत आणि ते पाईप यांना कटर मशीनने उभे कापणार, अशा आडवे नाही कापणार, 2 तुकडे नाही करणार, उभे कापल्यामुळे ते पाईप पूर्ण वेस्टेज होऊन जाणार. म्हणजे अतिशय कुठे ना कुठे बघा सहकार्य पण आहे. जर जितेंद्र नाईक सारखे सहाय्यक आयुक्त मी म्हणतो प्रभाग समिती 9च्या 9 प्रभाग समित्यांना द्यायला पाहिजे, तर तिथल्या अडीअडचणी आहेत, लोकांना होणारा त्रास आहे, आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, आज पेल्लार प्रभाग समितीमध्ये सुद्धा अशा अधिकाऱ्यांची गरज आहे की असे चांगले अधिकारी दिल्याच्या नंतर लोकांना चांगल्या सुविधा पण मिळतील. जे फाईट करणारे अधिकारी आहेत, जे संघर्ष करणारे अधिकारी आहेत, जे लोकांची किंवा राजकारणांची किंवा समाजकारणाची किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांची दखल घेणारे अधिकारी पाहिजेत. त्याच्यातले जितेंद्र नाईक हे अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही पूर्णतः सहमत आहोत. त्यांनी आज याच्याबद्दल पण शब्द दिलेला आहे. मार्केट जे भाजी मार्केटच्या संदर्भात गालानगरचा हा जो रस्ता आहे याच्यामध्ये जे ट्रॉफिक होतं ते म्हटलं मी स्वतः त्या रोडने येतो जातो, त्याच्यामुळे माझं पूर्ण लक्ष आहे. मी 2 दिवसामध्ये सदर फेरीवाल्यांवरती कारवाई करणार आहे. बरं, फेरीवाल्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे, जे जुने फेरीवाले आहेत त्यांनी धंदे लावायचे, व्यवसाय करायचा, कोणाच्या पोटावरती आम्हाला लाथ मारायची नाही किंवा त्यांचा 1 रुपयाही आम्हाला नको आहे. परंतु त्यांनी इतरांना सुद्धा अडचण करता कामा नये, बाकीच्यांना रहदारीसाठी सुद्धा अडचण करता कामा नये. त्यांनी हातगाड्या लावाव्या, पण प्रॉपर जी फुटपाथ आहे त्या फुटपाथला लागूनच कराव्या. ज्या फुटपाथला लागून नाही आहेत त्यांच्यावरती जितेंद्र नाईक साहेब सहाय्यक आयुक्त कारवाई करणार आहेत. नक्कीच सर, जवळ गणपतीले आलेले आहेत आणि जून जुलै हा महिना पावसाचा होता, परंतु त्या पद्धतीने पाऊस पडला नाही. पण ऑगस्टला गणपती पण आहेत आणि पाऊस पण आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की बरीचशी कोकणस्थ मंडळी असल्यामुळे ते गणपतीला गावी जातील. छोटे मोठे इथे चाळी पण तुमच्या प्रभागामध्ये भरपूर आहेत.
पाणी भरण्याची शक्यता आहेत, गटार तुंबलेले आहेत, गटाराची साफसफाई व्यवस्थित झालेली नाही. काय नागरिकांना पण काय आवाहन कराल की त्यांनी काय सतर्क राहिलं पाहिजे? नागरिकांनी सतर्क राहण्याच्या पेक्षा आम्ही त्याच गोष्टीसाठी आज सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला होता की जे साई गणेश एंटरप्राइजेस जो ठेकेदार आहे, या ठेकेदाराला तुम्ही वेळेवरती वटणीवरती आणा. जर तुम्ही त्यांना वटणीवरती आणत नसाल तर मग आम्ही आमच्या पद्धतीने वटणीवर आणतो. आणि तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे ज्यावेळेस माझ्या कोर्टामध्ये निर्णय येतो त्यावेळेस चांगल्यांचा माज हा उतरला जातो. मागे तुम्ही डीमार्टचं प्रकरण आणला, डीमार्टचा मार्ग अक्षरशः उतरवला, कशा पद्धतीत उतरवला ते तुम्हाला माहिती आहे. आता जर साई गणेश एंटरप्राइजेस किंवा इथल्या नालासोपाराच्या जे ठेकेदार असतील, मगाशी आता तुम्ही सांगितलं, ठीक आहे, आम्ही त्याच्यावरती चर्चा नाही केली की बाबा विधानसभेचे लोकप्रतिनिधी बदलले सुद्धा इथली वस्तुस्थिती बदलली नाही. तर सन्माननीय राजन आप्पांना सुद्धा माझं सांगणं आहे की आप्पा, की तुम्ही हे ज्या ठेकेदारांना आहे त्यांना लगाम लावण्याचा प्रयत्न तुम्हीही करा. ते कुणाचे नातेवाईक असतील, साठे लोट कुणाचं काय असेल त्याच्याशी काही एक कुणा बघू नका. एक नालासोपाराचे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, तर जनतेला समस्या कुणाच्या होतात आता महानगरपालिकेच्या मार्फत अधिकाऱ्यांच्या होत नाहीत किंवा कुणाच्या नाही होत नाहीत, ह्या ठेकेदारांच्या होतात. ह्या ठेकेदारांचा मास तुम्ही उतरवायचा आहे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने उतरवायला लागलो तर नंतरला मग तुम्ही बोलू नका की बाबा हा जाऊ दे, ह्याला कुठे दे तर करू नको, याला सांभाळून घे, त्याला सांभाळून घे, ह्या गोष्टी होता कामा नये. साहेब, परवाच अशी एक घटना झाली की आपल्या महानगरपालिकेचे अनिल कुमार पवार जे आयुक्त होते, ह्यांनी इथे निरोप समारंभ झाला आणि काही तासानंतरच त्यांचे रावकेतू फिरलेत असं मला वाटतं आणि त्यांच्यावरती ईडीची धाड पडलीत. काय सांगाल? नवीन आपले जे आयुक्त आलेले आहेत मनोज सूर्यवंशी म्हणून, त्यांनी वसई विरारचा कारभार सांभाळताना काय सतर्कता घेतली पाहिजे आणि ह्यापासून लांब राहण्यासाठी, किंवा जनतेचा जो पैसा आहे जो पहिला उधळपट्टी झालेला आहे, ठेकेदारांना एकच कॉन्ट्रॅक्ट डबल पण देण्यात आलेला आहे, विविधता न मागवताच कॉन्ट्रॅक्टचे टेंडर वाढवलेले आहेत. या संदर्भात ठेकेदारांची जी मुजुमदारी वाढली, तुम्ही प्रत्येक वेळी ठेकेदार बोलतात, त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. काय करणार? काळ्या यादीत टाकल्यानंतर ते पुढच्या दुसऱ्या महानगरपालिकेकडे जातील आणि तिथे पण तेच कारभार करणार, पण त्यांच्यावरती कायमस्वरूपी आजीवन बंदी आली पाहिजे. अशा ठेकेदारांना त्यांचे लायसन कॅन्सल करायला पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. यासाठी तुमच्या पक्षाच्या वतीने काय पुढे पाऊल उचललं जाणार आहे? उचलणार ना. आता जर ज्या अनुषंगाने आज जितेंद्र नाईक साहेबांकडे, सहाय्यक आयुक्तांकडे आम्ही तक्रार मांडलेली आहे, त्या तक्रारीची त्यांनी बऱ्यापैकी ते दखल घेतात आणि ते तोच विषय ते त्यांच्या वरिष्ठांना सांगतील ना. उपायुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, आता अतिरिक्त आयुक्त सुद्धा चांगले आहेत, म्हणजे सक्षम अधिकारी आहेत. संजय हिरवडे साहेब आहेत, दीपक सावंत साहेब आहेत, अतिरिक्त आयुक्त दोन्ही जोडगोळी चांगली आहे. मला वाटतं त्यांच्या कानापर्यंत हा विषय नसेल, जेणेकरून ज्या ठेकेदारांची मुजोरी चालत होती तो विषय त्यांच्या कानापर्यंत नसेल किंवा माहिती नसेल. बघू आता जितेंद्र नाईक कधीपर्यंत सांगतायत. त्यांनी नाही सांगितलं तर मग अतिरिक्त आयुक्तांची आम्ही गाठभेट घेऊ. राहिले नवीन आयुक्त आलेले आहेत जे सूर्यवंशी साहेब, त्यांची अजून आम्ही गाठभेट घेतलेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत मी कुठलाही स्टेटमेंट देणार नाही. साहेब, शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो, कारण गेली 1-2 वर्ष पाहतोय की तुम्ही या प्रभागामध्ये काम करताना तुमची धडपड दिसते आहे आणि इलेक्शनचं टार्गेट तुमच्या समोर आहे असं मला वाटतं, आणि इलेक्शनला तुम्ही उतरणार आहेत हे नक्कीच, म्हणजे काळ्या दगडावरची रेड आहे आणि तुम्हाला तुमचा पक्ष त्या पद्धतीने कामाला लावलेला आहे. काय नियोजन आहे तुमच्या मतदारांना? काय सांगाल, आव्हान काय कराल, आणि त्यांच्या काय समस्या असतील तर तुमच्याशी कसा संपर्क करावा? आज महानगरपालिकेमधून बाहेर निघतानाच आम्ही लोकांना सांगितलेलं आहे, आणि लोक हे बघा आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता यंत्रणा वाढलेली आहे, तुमच्या मीडियामध्ये सुद्धा यंत्रणा बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहेत. एक मेसेज असेल तो हजारो जणांना स्प्रेड होऊन जातो आणि एका मिनिटात होऊन जातो. जे एक दिवसाचं काम एका मिनिटात होऊन जातं, पटकन होऊन जातं. आता लोकांना, आणि लोक सुज्ञ झालेली आहेत, लोकांना आता माहिती पडतात की लोक कोण कामं करतात, कोण नाही कामं करत. आणि आता राहिला प्रश्न की मी स्वतः एक कॅन्डिडेट आहे, त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आमची महानगरपालिकेची जी सीट आहे गालानगर हा परिसराची,
ह्या दोन तीन इलेक्शन कॉर्पोरेशनचं तुम्ही बघितलं तर 100-150च्या फरकाने त्या सीट पाठीपुढे झाले. पाठीपुढे झालेले आहेत. वसई विकासवाले जिंकत आलेत किंवा आम्ही 100-150च्या फरकाने हरलो. हारत आलो. म्हणजे त्याच्यातले जर 50% मायनस केलं तर ती सीट 50-60 मताच्या फरकाने कुठेतरी निष्ठत होती. आता मी स्वतः BMC कॉम्प्लेक्स मधला असल्यामुळे ते स्वतः कॉम्प्लेक्स देखील 36 सोसायट्यांचा आहे, 4732 वोटिंगचं आहे. त्याच्यामुळे तो फरक कुठेतरी निघेल. पण ते निघायसाठी मी तिथे राहतो, नाही तर ते लोक मला मदत करतील, मी त्या भरोश्यावरती नाही ना. मला पण कुठेतरी लोकांना द्यायला पाहिजे ना. ज्यावेळेस आपण काहीतरी लोकांना देऊ त्याच वेळेस ते लोक आपल्याला देतील. म्हणजे तुमची तयारी त्या पद्धतीने चालू आहे. तयारी आजपासून नाही ओलम साहेब, गेले 20 वर्ष आपण काम करतोय. 20 वर्ष लोकांच्या बरोबर नाळ जुळलेली आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या घरी दारी वैयक्तिक संबंध आहेत. प्रत्येकाशी आज सुद्धा आम्ही कनेक्टेड आहोत. त्या आपण जी केलेली काही कामं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचतात. आणि मला वास्तविक इलेक्शनसाठी सेपरेट काही काम करायची गरजच नाही लागत. मुद्देच एवढे आहेत, मुद्देच संपत नाहीत, लोकांची कामच संपत नाहीत. ती कामं जरी पूर्ण केली तरी भरपूर झालीत. नक्कीच. आज आपल्याबरोबर संजय मोरे होते आणि त्याने असं सांगितलं की जी लोकांची कामं आहेत आणि जी आमच्याकडे आलेली आहेत ती जरी केली तरी लोकांचं समाधान होईल आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते आपल्याला सहकार्य करतील. जनतेसाठी एक आव्हान सांगतो की आज खरोखरच की आपले नवीन जे आयुक्त आलेले आहेत त्या आयुक्तांची आज आम्ही आमच्या महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या वतीने भेट घेतली होती आणि त्यांच्याबरोबर बरीचशी आम्ही चर्चा केली. आणि मला असं वाटलं की आम्ही एवढ्या वर्ष या मीडियामध्ये काम करत असा प्रशासकीय अधिकारी पहिला आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे. त्यांच्यावर काही गोष्टींची आम्ही चर्चा केली. तर खरोखरच प्रत्येक पक्षाने ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत मांडाव्यात आणि त्यांना त्या समजून सांगाव्यात. कारण नवीनच आहेत, वसई विरारची त्यांना जडणघडण माहिती पडली पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचून वसईचा कसा विकास होईल हे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.